सिंधुदुर्गचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणाची सर्वांनाच भुरळ पडते. पण काही वेळा पर्यटनाचा अतिउत्साह जीवावर बेततो. दऱ्याखोऱ्यात अपघातात माणसं जीव गमावून बसतात. मग त्यांच्यासाठी निरपेक्ष वृत्तीनं धावून जातात ते बाबल अल्मेडा यांच्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे धाडसी शिलेदार. आंबोलीसारख्या निसर्गात आल्यावर जो काही उत्साह असतो, त्याच उत्साहाला, त्याच ऊर्जेला योग्य मार्ग देण्याचं काम गेली 3 वर्ष सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आयोजित आंबोली मॅरेथॉनच्या माध्यमातून होत आलाय. यावर्षी देखील सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या सहकार्यानं रविवार दिनांक 2 ऑगस्टला या आंबोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. याबद्दल आज कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत या दोन्ही संस्थांकडून माहिती देण्यात आली. आंबोलीच्या निसर्गरम्य आणि धुक्याच्या दरीत धावण्याची सुवर्ण संधी क्रीडाप्रेमींना या निमित्तानं मिळणार आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं होणाऱ्या या भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉन 2026 विषयी मंगळवारी हॉटेल स्पाइस कोकण इथं पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोलीचे मायकल डिसुजा, संदेश गोसावी, संतोष पालेकर, नारायण चव्हाण, राजू राऊळ, विशाल बांदेकर, सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, तसंच रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉक्टर बापू परब, बाबा पोरे, सचिन मदने आदी उपस्थित होते. पाहुयात. 2 ऑगस्ट रोजी आंबोली मान्सून मॅरेथॉन तिसरे पर्व होत आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त माध्यमातून ही आंबोली मॅरेथॉन होत आहे. आमचं बऱ्याच वर्षापासून स्वप्न होतं आंबोलीमध्ये मॅरेथॉन करावी, कारण सातारा हिल मॅरेथॉन ही सगळ्यात मोठी मॅरेथॉन महाराष्ट्रामध्ये होते आणि त्याच्यापेक्षाही चांगलं निसर्ग सौंदर्य, धबधबे म्हणा, डोंगर म्हणा किंवा रस्ते, एकदम निसर्ग संपन्न भाग आहे आंबोलीचा आणि तो कुठेतरी पर्यटकांसमोर यावा, चांगल्या लोकांसमोर या दृष्टीने मॅरेथॉन करावं असं बऱ्याच वर्षापासून आमच्या डोक्यात होतं. आणि आंबोली रेस्क्यू ग्रुपने 2 वर्ष मॅरेथॉन घेतली आणि आम्ही यावर्षी त्यांना जॉईन झालो आणि एक चांगल्या प्रकारची मॅरेथॉन करावी. गोवा, बेळगाव, कोल्हापूर किंवा मुंबईपासूनचे रनर त्यामध्ये यावेत या दृष्टीने आम्ही या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा स्वरूपात ही मॅरेथॉन होणार आहे. त्याच्यानंतर आपला चौकुळ रस्ता जो आहे पोलीस लाठीकडून, त्या रस्त्यावर आम्ही या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. वाटेत खूप छान जंगल आहे, धबधबे आहेत छोटे मोठे आणि एकंदरीत खूप छान निसर्गरम्य वातावरण असणार आहे. धुकं किंवा मंद पाऊस 2 ऑगस्टला असेल अशी आशा करतो आम्ही आणि अशा वातावरणात धावण्याचा आनंद धावपटूंना घेता येईल. आणि बघितलं तर गेल्या काही वर्षात आंबोलीतलं पर्यटन वाढलेलं आहे आणि त्याला कुठेतरी एक पॉझिटिव्ह आयाम द्यावा या दृष्टीने आम्ही ह्या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेलो आहोत आणि रजिस्ट्रेशन देखील ऑलरेडी चालू झालेली आहेत आणि बऱ्यापैकी गोव्यातनं किंवा मोठ्या शहरातनं धावपटू याच्यामध्ये आपली नाव नोंदणी करत आहेत. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न देखील आहेत. तुमच्याकडनं त्याला सपोर्ट मिळेलच आणि आमची सायकलिस्ट ची टीम आणि आंबोली रेस्क्यू टीम जी आहे, सह्याद्री ॲडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीम आहे, त्यांचा देखील ही मॅरेथॉन यशस्वी करण्यामागे मोठा वाटा आणि सहभाग असणार आहे. आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि मॅरेथॉन खूपच चांगली आणि भव्य दिव्य होईल याची मला खात्री आहे. चे अध्यक्ष बाबल अल्मेडा आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेस्क्यू टीमचं काम करतो. गेली 20 वर्ष आम्ही आंबोली घाट तसेच डोंगराळ भागात तसेच पाण्यातले रेस्क्यू करतो. बाबल अल्मेडा पण गेली 30 ते 35 वर्ष स्वतःहून काम करतात. आम्ही सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ही टीम आम्ही स्थापन केली आणि त्यातर्फे आम्ही आता गेली 3 वर्ष कंटिन्यू आंबोली मान्सून मॅरेथॉन म्हणून घेतोय. आमचा एकच उद्देश आहे की या मान्सून मॅरेथॉन तर्फे आम्ही जे काम आम्ही समाजात करतोय रेस्क्यूचं, ते आम्हाला सर्वपर्यंत पोचवायचे आहे आणि सलग ही स्पर्धा मान्सून मॅरेथॉन ही सलग 3ऱ्या वर्षी पण आम्हाला सक्सेस करायची आहे. त्याचबरोबर सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग
चे अध्यक्ष गजानन गांधळगावकर आणि त्यांचे सहकारी सर्व आम्हाला या कार्यात आम्हाला मदत करत आहे आणि ही मान्सून मॅरेथॉन सक्सेस व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सिंधुदुर्ग सायकलिंग असोसिएशनचा सदस्य आहे. गेली हे वर्ष सोडून त्याच्या आधीचे 2 वर्ष जी सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप जे आंबोली मॅरेथॉन घेत आहे त्याच्यावर यावर्षी संलग्न व्हायला आम्हाला खूप आनंद आहे. याचं कारण हा एकमेव ग्रुप असा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत आहे की जो अपघात किंवा इतर इमर्जन्सीला विना मोबदला निरपेक्ष कुठली आणि हे नाव आम्ही बरीच वर्ष ऐकतोय. बाबल अल्मेडा हे नाव खूप आम्ही ऐकतोय. तर त्यांच्याशी संलग्न होता आम्हाला आलं याचा आधी पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद आहे. आता आंबोली ऍक्च्युली मान्सून मधली आंबोलीची त्या मान्सून मधल्या आंबोलीचं आकर्षण हे देशभरातच आता निर्माण झालेलं आहे. मग एक दिवस आंबोलीला मी पावसात गेलं पाहिजे हे प्रत्येकालाच खूप त्याचे आकर्षण आणि उत्कंठ असते. मी ॲज अ सायकलिस्ट गेली बरीच 10-12 वर्ष आम्ही बरेचसे ग्रुप एक तर सावंतवाडी टू आंबोली, कुडाळ टू आंबोली, ओरोस टू आंबोली असे मान्सून मधले बऱ्याच राईड आम्ही केलेले आहेत. इवन आत्ता सुद्धा तुम्हाला ह्या रूटवर दाणोलीपासून आंबोली या रूटवर तुम्हाला कोणीतरी रनिंग करणारा कोणीतरी सायकलिंग करणारा तुम्हाला असा एखादा छोटासा ग्रुप किंवा अशी माणसं दिसणार. कारण हा जो मान्सूनचा वेहेज असा भुरवून टाकणारा आहे आंबोली आणि इतर सगळ्या पर्यटकांना. त्यामुळे हा इव्हेंट जो आहे तोही पर्यटकाच्या दृष्टीने खूप आकर्षित करणारा आहे. हे 3रं वर्ष आहे. कदाचित यापेक्षा आम्ही चांगलं आणि हे फ्युचरमध्ये अरेंज करू. रिस्क आहे त्याच्यात, खूप चॅलेंजिंग इव्हेंट आहे तो सगळ्या दृष्टीने, क्लायमेट वगैरे सगळ्या दृष्टीने. तरी आम्ही तो सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुपच्या सहकार्याने तो व्यवस्थित पार पाडू याची मला खात्री आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली, सांगली व सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संयुक्त विद्यमाने आम्ही आज आंबोली मॉन्सून रन इव्हेंट घेतोय, मॅरेथॉन. ही मॅरेथॉन ही 3 गटामध्ये आहे. 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर या 3 गटामध्ये ही इव्हेंट होणार आहे. त्याच्याशिवाय जी पारितोषिके आहेत ती 35 ते 45 वयोगट, त्याच्यानंतर 45 ते 60 वयोगट आणि 60 वर्ष आणि त्याच्यावरील वयोगट अशांसाठी आहे. 5 किलोमीटर ही जी इव्हेंट आहे ही फक्त फन राईड म्हणून असणार आहे, फन रन म्हणून असणार आहे. सर्वांना मेडल आणि सर्टिफिकेट दिली जातील. त्याशिवाय हा जो इव्हेंट आहे हा इव्हेंट सिंधुदुर्गासाठी खरं म्हणजे गोवा, त्याच्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र असे बऱ्याच ठिकाणावरून या ठिकाणी रनर येणार आहेत. तर सिंधुदुर्गाला एक प्राधान्य मिळावं यासाठी आम्ही 3 बक्षिसं ही या ठिकाणी वेगळी ठेवलेली आहेत. कारण आपल्याकडून मुलं पुढे यावीत. 5 किलोमीटर जरी केलेलं असेल तरी त्यांनाही ही बक्षिसं मिळणार आहेत. कारण आजकालची जी मुलं आहेत त्यांना पण रनिंगमध्ये काय काय फायदे आहेत हे पण समजावेत. फिटनेस साठी काय काय करायला पाहिजे हे पण समजावे, हेच आमचा उद्देश आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आणि सायकल असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या आयोजित आपली आंबोली मान्सून रन ही यावर्षी जी विशेष म्हणजे काय की नेहमी ते 3 वर्ष घ्यायची, पण यावर्षीचा जो रूट आहे तो पूर्णपणे एकदम म्हणजे थोडा चढ थोडा उतार, पूर्ण प्लेन आणि पूर्ण रिव्हर साईडने रिव्हर व्ह्यू पूर्ण मिळतो. जवळजवळ जे स्पर्धक आहेत त्यांना जे नैसर्गिक व्ह्यू जे आहेत ते अगदी विलोभनीय आहेत. तसंच ह्या इव्हेंटसाठी आम्हाला मुख्यत्वे करून KSR ग्लोबल इन्क्वायरी कडून प्रायोजकत्व मिळालं. तसंच सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, RTO विभाग यांचंही आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य आहे. म्हणजे जे काय आम्ही इव्हेंट घेणार ऑन द वे रूट जवळ नाही म्हटलं तरी 500-600 जे रनर असणार त्यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या सगळ्यांचा आम्हाला तिथली लोकल ग्रामपंचायत जी आहे म्हणजे आंबोली ग्रामपंचायत असेल,
चौकुळ ग्रामपंचायत यांचा सुद्धा सहभाग आमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जणांनी या इव्हेंटला येऊन हा आपला सिंधुदुर्गाचा आंबोली मॅरेथॉन हा सिंधुदुर्गाचा इव्हेंट समजून स्वतःहून सहभाग घ्यावा व सहभाग घेताना आला तरी आम्हाला प्रोत्साहन द्यायला, रनरला प्रोत्साहन द्यायला सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून आमचं जे काय मेन महत्वाचा जे उद्देश आहे की लोकांना इथलं जे काय आंबोलीचं पर्यटन असेल किंवा आरोग्यविषयक जे काही चळवळ आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी सगळ्यांनी आयोजनासाठी आम्हाला मदत करावी.